सोन्या चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे। जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम पाहायला मिळतोय। सोन्या चांदीचे भाव कमी झाल्यानं लग्न सराईसाठी सोना खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढली आहे। दरम्यान या संदर्भात लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी सराफा व्यावसायिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर हे 1,80,000पर्यंत पोहोचले होते। मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात व चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना पाहत आहोत। 2 दिवसाचा जर विचार केला तर या 2 दिवसामध्ये सोन्याच्या दरात 2,000 रुपयाची घसरण तर चांदीच्या दरात तब्बल 9,000 रुपयाची घसरण झालेली आहे। याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत सोने व्यापारी जे आहेत ढेरी जी आपल्या सोबत जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। जसं आपण बघतो की शेअर मार्केट्समध्ये काय होतं की शेअर जर समजा सप्लाय आणि डिमांड आणि प्राइस आणि बाईंग आणि सेलिंग मध्ये जर हे झालं तर शेअरचे प्राइस हे कमी जास्त होतात। तसं भारतामध्ये गोल्ड आणि सिल्वर हे MCX ला ट्रेडिंग होतं। जेव्हा जेव्हा बाईंग आणि सेलिंग मध्ये जेव्हा फरक पडतो किंवा सप्लाय आणि डिमांड वरती जेव्हा फरक पडतो त्यावेळेस असे नॅचरल मुवमेंट्स असे दिवसभरात येत असतात। त्यामुळे जे सोने चांदीचे दर थोडे कमी झालेले आहेत। 1,59,000 रुपये विथ GST सोन्याचा दर गेलेला आहे आणि 2,54,000 रुपयापर्यंत विथ GST चांदीचे दर गेलेले आहेत। आगामी काळात दीर्घ काळाचा विचार केला असता तर सोन्या चांदीचे दर हे वाढतच जातील। लॉंग टाइम साठी जर गुंतवणूक सोने व चांदीच्या दरात केली तर निश्चितच गुंतवणूकदारांना देखील याचा फायदा होणार आणि लॉंग टाइम मध्ये जर विचार केला तर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।